काय हो, तसा लईच येळ झाला आहे ना? नाहीतर काय बापू, राहुल सांगून गेलता का कुठं जातो काय? कसले सांगून जाते? एक नंबरचा हुपला काय ती. आता तुला रडायला काय झालं? कवाचं माझं पोरग गायब आहे, त्याचा अजून पत्ता नाही आणि तुम्ही असं बोलताय बाई. तो हायच त्या गुन्हाचा. तुम्ही जागेवरचं बुड हलवू नका आणि त्याच्याबद्दल असं बोलताय बाई तुम्ही. अहो वहिनी, तुम्ही कशाला भांडताय उगाच? आपण फोन करून बघूयात का त्याला? फोन करून बघितला, त्यानं तो बंद ठेवलाय. कालच पुष्पा म्हणत होती पोरग म्हणतंय लगीन करायचं म्हणून. काल चालतं ना ग तुझ्याकडं? वय राहून राहून डोक्यात एकच विचार येतो, पोराने काही जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना. आपलंच चुकलं. केव्हा धरणं पोरग म्हणत होता पण आम्ही दुर्लक्ष केलं. आता काय झालं असेल कुणास ठाऊक त्याचं. राहुल्याची आई, हे बघा तुम्ही रडू नका बरं. त्यांनी असं काय बी केलं नसेल, आम्ही सांगतोय ना. हे बघा, ते कुठेतरी जाऊन रुसून बसले असतील एवढंच. आमचे हे गेलेत ना शोधायला, ते आणतील बघा त्यांना शोधून. तुम्ही रडू नका फक्त. मेरे को भी ऐसाच लग रहा है. राहुल ना फक्त बोलतो, असं काही नाही करणार तो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. आजला विचारून बघायचं का? त्याच्या संग तर नाही ना? अहो नाही नाही, अजिंक्यची तर बाहेर गेल्यात. जीजी म्हणत होत्या सातारला गेल्यात म्हणून. कुठं असेल माझं पोर? काय झालं असेल? तू गप्पा बस, तू रडू नकोस. तो कुठे जात नाही आणि गेला तर बरं आहे की. काय करायची असली पोरं? खायला कारण धरणीला बार. हद्दच झाली म्हणायचं या माणसाची. अरे हृदय आहे का दगड आहे? पोरग माझं आहे आणि ह्यांचा कोणी नाही का? अहो तुमच्यामुळे तर पोरग गेलं. कधी त्याच्याशी नीट बोललं नाही, गोड बोललं नाही, कधी समजून घेतलं नाही. माझ्या पोराने जीवाचं काय बरं वाईट करून घेतलं तर काय करू? तो आपल्या जीवाचं काय वाईट करणार नाही, आपल्यालाच घाटावरती पाठवे. मी त्याचा बाप आहे, मी त्याला चांगला बळगतो. बघा काय बाप आहे, सांगायला तरी काय वाटतं का? कुठेतरी बघा माझा राहुल्या कुठं गेलाय ते. अहो राहुलची आई, तुम्ही जरा शांत व्हा बघू. असेल तो इथंच कुठं तर. हर्षवर्धन, अहो काय कळलं का? म्हणजे काय भेटला का राहुल्या? काय मामा, आम्ही शोधलं सगळीकडं पण काय कुठंच नाही सापडलं. आम्ही सुसाईड पॉइंटला पण जाऊन आलो. मागचा काढ आहे ना आपल्या, हवा आणि दगडाने जीव दिला होता, तिथं पण जाऊन आलो आम्ही. नाही नाही नाही, मला नाही वाटत त्यानं जीव दिला असेल म्हणून. तसं केलं असतं तर डेड बॉडी सापडली असती ना. आणि नदीत उडी मारली असेल तर वाहत गेला असेल खाली. ते राहुल्याचा एखादा फोटो असेल ना, म्हणजे आता लागेनच ना. अरे मुर्द्या, तुला काय कळतं का? काय जीवाला हाडबीड आहे का नाही तुझ्या? कुठं बी काय बी बोलतायस रे? राहुल्या हरवलाय ना, पेपरात जाहिरात द्यायला लागेल की नाही, त्यासाठी पाहिजे फोटो. होय, मी आणते फोटो त्याचा. बर का, तुम्ही उगाच जागत बसू नका. येईल तो माघारी. तुमचा स्वतःचा मुलगा आहे तो, असं वागताय का? जायचं असतं तर घर सोडून कवाच गेला असता, पण तो आम्हाला भ्या दाखवतो. त्याला काम करायचं नाही, काय करायचं नाही, नुसतं बोंबलत हिंडायचं. अहो राहुल्याचा फोटो पाहिजे. राहुल्याचाच आहे की मग फोटो. ह्यो फोटो बघून कोण शोधायला इंटरेस्ट बी घेणार नाही. आज काय ते फोटो राहू दे, चौकी जाऊन कंप्लीट करू. चल. आजा, अरे बरं झालं आलास. इथे एक प्रॉब्लेम झालाय. राहुल्या घर सोडून गेलाय. अजिंक्य, तुम्हाला माहिती आहे का राहुल कुठे असतील ते?
राजा तुला माहिती ना रे माझं पोरग कुठे? अरे कुणालाच माहित नाही, तुला तरी माहित आहे खरं सांग ना रे. राहुल्या नाही कुठे गेलेला, हाय देव. तुम्ही नका जाऊ शोधायला त्याला. आजा कुठे रे माझा राहुल्या? सांग की रे कुठे माझा राहुल्या? आजा अब तू ही बता क्या हुआ? राहुल्या लग्न करायला गेलाय. काय काय लग्न आणि कुणा संग? अहो ऑफकोर्स मामी मुली बरोबरच करणार की. बरं काय झालं, कधी झालं, कुठं झालं? अजा अरे काहीतरी बोलू नकोस. त्याला पोरगी कोण देणार आहे? बापू त्याचं एका पोरीवर प्रेम आहे. तिचं नाव आहे सरिता. तो तिच्या संग पळून गेलाय. म्हणजे कायमचं घर सोडून निघून गेलं का काय? अहो नाही नाही, अहो लग्न करायला गेलाय त्यो. शीतले आपली सरी वय मेरे को कैसे पता नहीं चला? कब हुआ, कैसे हुआ? सांगते सांगते सगळं सांगते. राहुल्या माझ्या बरोबर कॉलेजमध्ये यायचा तेव्हापासून चाललंय हे. त्या दोघांची मैत्री झाली. ती कविता करते, ते त्याला आवडलं आणि त्याने तिला त्याच्या पिक्चर साठी गाणी लिहायला सांगितली. अरे त्याला काही ढेकळं कळतं पिक्चर मधलं? अहो बापू जरा ऐकून तर घ्या की. का बसा शीतले सांग तू. गेले 6 महिने तरी चालू आहे यांचं बोलणं. आणि मामी आता आम्ही तिच्याच घरनं आलोय. तिच्या घरातल्यांना हे लग्न मान्य नाही. आमचं बोलणं चालू होतं तर ही दोघं पळूनच गेली. बघा माझं पोरग. तुम्ही नसताना सुद्धा स्वतःच लग्न स्वतःच ठरवलं त्यानं तुमच्या नाकावर टिचून. राहुल्या का नाही काय करेल त्याचा नियमच नाही. आम्हाला वाटलं काय सुसाईड वगैरे केलं का काय त्यांनी. तसं लग्न पण म्हणजे एक प्रकारे सुसाईडच आहे नाही का? ए काय दात काढताय? हे तर सगळे टेन्शन मध्ये येतात. तुमचं काय रे मध्येच? मामी टेंशन लेने का नहीं टेंशन देने का. अरे वा आमच्या स्वागताला अख्खं गावच जमलंय वाटतं. बरं झालं जरा घाई गडबडीत झालं ना त्यामुळे निमंत्रण द्यायचं राहिलं. बरं झालं तुम्ही सगळं आला आता. आई बघ तुझ्यासाठी सून आणली मी. राहुल्या तुम्ही दोघं बी ना. शीतल आता आमच्या दोघांचं लग्न झालंय त्यामुळे तुला यात बोलायचा काही एक अधिकार नाही. तुला पटलं नाही मान्य पण आम्हाला दोघांना चालतंय ना मग झालं तर. सरिता
सुखी राहा. सरिता चल आपण गृहप्रवेश करू. गृहप्रवेश कुणाच्या परवानगीने लग्न केलास आणि हिच्या तरी घरच्यांना हे पसंत आहे का? आम्हा दोघांना मान्य आहे नो. झालं मग असं हो. रावल्या माझं डोकं फिरवू नकस. रावलं बापू शांत व्हा, बापू शांत व्हा बरं. का रावलं तुला पण कळत नाही वे? बापू शांत व्हा. अहो दे आर इन लव. वय बापू, आता जे झालं ते चांगल्यासाठी झालं असंच म्हणायचं आपण. कुठे तो राहुल ताटे? ए सरे चल माघारी. नान्या, आता आमचं लग्न झालंय, मी नाही येणार. बघतो की मी कसं करतेस लग्न ते. सरे असं कसं केलंस तू? अगं आमचं नाक कापलंस. हो, कसलं नाक कापलं? अहो शोधून सुद्धा एवढा चांगला जावाय मिळाला नसता तुम्हाला, कळलं का? हो तुम्ही मध्ये पडू नका हो. हे लग्न आम्हाला अजिबात मान्य नाहीये. सरे आत्ताच्या आत्ता आमच्या संघ घरला चल. अहो प्लीज प्लीज पाठवू नका तुम्ही प्लीज. ते कुणाचं कुणाला काय कळणं झालंय. हे बघा आपण शांतपणे हा विषय मिटू. शांतपणे मिटवू म्हणे. एक तर तुमच्यामुळे झालंय हे सगळं. माझा काही संबंध आहे का? त्यांचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. तर प्रेम होतं म्हणे. आता आणि आगीला वारा घालू नका. आता एवढं सगळं करून ठेवले ते निसतानार कोण? मस्त समर्थ आहेत ते. माहिती की किती समर्थ आहेत ती. बघच की मग. राहुल अरे देवा, परत पळाले वाटतं हे दोघं. गे 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 पोट भरून का? आपण सकाळपासून काय खाल्लेलं नाही ना. हा खा भरपूर का. अरे रावल्या तुला काही लाज आहे का? तुझ्या काळजीने इथं सगळी माणसं जमल्यात आणि तू तिथं गेलच बसलायस व्हय? अहो बापू, आपल्या स्वतःच्या घरात काय लाजायचं आहे तेव्हा? आता म्हणलं तुमचं बाहेर होईस तवर जेवून घ्यावं. जाम भूक लागले हो बापू. आलोच कोणत्या तवर चालू तुमचं. बापू तुम्ही जरा शांत व्हा बरं. हे रावल्या काय करेल का नाही याचा नियमच नाही बाबा. ओके बोला आता कुणाचा काय काय प्रॉब्लेम आहे ती. काय म्हणजे लग्न केलंस ना, मग सांभाळणार कसं? करणार काय? आणि पोटा पाण्याचं काय? अरे तुझं तुला धड जमना आणि संसार करायला निघालास तू. झालं का तुमचं? आम्ही थोडं बोलू का? नाही, तुमचा मुद्दा कळतोय आम्हाला. आता तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला जबाबदारी सांभाळता येणार नाही, संसार करता येणार नाही. पटतंय तुमचं मला. पण अडखळत धडपडत आपण संसार उभा करतो ना. आणि नवरा बायको किती सेटल आहेत यापेक्षा ते दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात, ते आपलं नातं किती टिकवून ठेवू शकतात, हे जास्त महत्वाचं नाही का? आम्ही कष्ट करू, मेहनत करू, प्रयत्न करू. हा तर आमच्याकडनं चुका होतीलच की, नाही असं नाही. पण त्या सगळ्या चुका मॅनेज करत आम्ही पुढे जाऊ.
आता बाकी काय आम्हाला माहित नसलं तर एवढं माहित आहे की आम्ही एकमेकाची साथ कधीच सोडणार नाही. मग लग्न करण्यासाठी एवढं पुरेसं नाहीये का? बघा किती समजूतदार आहे माझा लेक. आज्या शीतल आज्या शीतल तुमचा आदर्श डोळ्यासमोर आम्ही कायम ठेवतो. तुम्ही घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं नाही, आम्ही तरी विरोधात जाऊन कसं वागू? शीतल आज्या तुमच्या दोघांचा आशीर्वाद नाही मिळाला तर आमचा संसार सुखाचा नाही होणार. रावल्या, सरिता, आज तुम्ही दोघांनी मला प्रेमाचा एक वेगळा अर्थ समजून सांगितला. मी आधी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून सॉरी, चुकलं माझं. शीतल सॉरी मत बोल तू. अगं तुझ्यामुळे तर मला ही मिळाली ना. होय, तुमच्यामुळेच तर हे शक्य झालं ना. भाऊजी थँक्यू बर का तुम्हाला. भाऊजी, मला आत्ता कळलं तुम्ही याला सपोर्ट का करत होता ते. माझी बहीण एका चांगल्या माणसासंग राहावी, तिच्या सुखदुःखात त्यानं तिला साथ द्यावी एवढंच आम्हाला हवं होतं. आणि तिला तसा नवरा मिळाला पण. राहुल तिची कधीच साथ सोडणार नाही. काय म्हणता बाबा? वय पोरा, हे बाबानो, हे काय बघताय? पाया पडा आणि आमचा आशीर्वाद घ्या. चला चला, सुखी राहा. राहुल शेठ एवढ्या वागणार नाही. आता डीजे बीजे वाजला पाहिजे, बँजो बिंजो वाजला पाहिजे, आहे का नाही? आशक्या बघा डीजेची सोय. अरे डीजे कशाला, मोबाईल वर लाव किला का. वाजव वाजव. अरे अरे ढापण्या, अरे मोबाईल वर कुठे? राहुल नाम है हमरा, जंगी करे की परत. आता पिक्चर संपला, जाऊन निवांत आराम करा तुम्ही घरात. परत करू की जंगी, काय गोट्या? चालते. राहुल शेठ अभिनंदन. नमस्कार. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. चला राहुल शेठ, आम्ही पण येतो बर का. मेनी मेनी हॅपी बर्थडे. लग्नाच्या शुभेच्छा तुम्हाला. येतो आम्ही. कुठे चाललाय सगळे? चला चला. नाही नाही, दोन दोन घास खाऊन घ्या. चला 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 चला. आओ रावल्याची आई, ऐका की, आता नको, आता राहू दे, आम्ही येतो परत. आता जातो. नाही नाही, चला चला. आणि दार कुणी अडवायचं? ए चल यास्मिन, चल 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 चल. ए चला अनिता, ए चला पोरांनो, चला 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 चला. वा भाऊजी, जिंकलात की तुम्ही. दोघांचं लग्न लावून दिलं. मिसेस फौजी, त्यांचं प्रेम जिंकलं. आपलं जिंकलं होतं ना तसं.